सुरू झाली आहे. मी फक्त तुमची राजाची गाडीच नाही तर त्याचा राजवाडाही खरेदी करू शकतो. Google View 3 हा Googleने लॉन्च केलेला एक प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर आपण टेक्स्ट मेसेजपासून व्हिडिओ बनवू शकतो. जर आपण एखादा प्रॉम्प्ट देतो आणि त्याच्यामध्ये आपण एखादा सीन डिस्क्राईब करतो, त्या सीनप्रमाणे Google View 3 हे आपल्याला त्याचा व्हिडिओ जनरेट करून देतो. आता Google View 3 ची खासियत ही आहे की Google View 3 मध्ये व्हिडिओ प्लस ऑडिओ जनरेट होतो. याच्या आधी Googleने View 2 लॉन्च केला होता, ज्याच्यामध्ये ऑडिओ जनरेट होत नव्हता. Google View 3 फ्री आहे का? तर नाही, Google View 3 हे फ्री नाही आहे, पण त्याची सबस्क्रिप्शन चार्जेस आहेत. पण पहिल्या महिन्याची ट्रायल हे Google View 3 ची फ्री आहे. ती ट्रायल कशी मिळवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघूया आपण Google View 3 चा ॲक्सेस कसा मिळवायचा आणि तो कसा ॲक्सेस करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो ब्राउझर असेल तो ब्राउझर तुम्हाला ओपन करायचा आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचा आहे Google Gemini. त्यानंतर तुम्हाला हा पहिला ऑप्शन मिळेल जिथं लिहिलं आहे Google Gemini. आपल्याला हा Google Gemini हा ऑप्शन ओपन करायचा आहे. Google Gemini हा ऑप्शन ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात टॉपमोस्ट कॉर्नरला इथं 2.5 फ्लॅश दिसतं आहे. याच्यानंतर इथं अपग्रेड हा ऑप्शन दिलेला आहे. तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला खूप सारी डिटेल मिळत आहे. इथं म्हणत आहे की हा Google View 3 चा पण ॲक्सेस देतोय. त्याच्याचबरोबर अजून आपल्याला भरपूर सारे गुगलचे ह्या प्रो प्लॅनचे फीचर, जेमिनीचे फीचर आपल्याला याच्यामध्ये फ्री मिळत आहेत. म्हणजे आपण ते सबस्क्रिप्शन घेतो त्याच्याबरोबर मिळत आहेत. तर यानंतर आपल्याला गेट ऑफर या बटनावर क्लिक करायचं आहे. गेट ऑफर केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे. आता हे पेमेंट करताना आपल्याला इथं एक तारीख दिसते आहे, इफ यू कॅन्सल बिफोर 18th of 2025. म्हणजे 18 तारखेच्या आधी आपण जर हे मॅन्डेट कॅन्सल केलं तर आपल्याकडून कोणतंही पेमेंट जाणार नाही आहे. आता जेव्हा आपण हा UPI ID टाकणार, आपल्या UPIच्या ॲप्लिकेशनमध्ये एक ऑटोपेचं मॅन्डेट क्रिएट होतं. ते मॅन्डेट जर तुम्ही 18 तारखेच्या आधी कॅन्सल केलं तर तुमच्या अकाउंटमधून कोणतेही पैसे जाणार नाही आहेत. त्यामुळे ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्या आधी तुमचं मॅन्डेट जे आहे ते कॅन्सल करा. आणि जर तुम्हाला ह्याच्याबरोबर कंटिन्यू करायचं असेल तर ते पेमेंट आपलं पण होऊन जाईल. आता ह्यामध्ये आपण UPI ID या ऑप्शनचा वापर करूया. यानंतर आपण इथं काहीशी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथं फिलअप करूया. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर कंट्री अँड रिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करतोय त्यानंतर आपल्याला गुगल पेच्या मॅन्डेटसाठीचा एक ऑप्शन येतो आहे. इथं QR कोडचा ऑप्शन आहे. तर या QR कोडच्या ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही बघाल स्टार्टिंग 1 मंथ फ्री ट्रायल आहे आणि 1 मंथच्या फ्री ट्रायलनंतर ₹1950 पर मंथ इन्क्लुडेड टॅक्स ऑफ 295.46 हे आपल्याला भरावे लागणार आहेत. आणि हे पेमेंट व्हेरीफाय करण्यासाठी ₹2 आपल्याकडून ते चार्ज करणार आहेत. आता आपण हा सबस्क्राईब म्हटल्यानंतर आपल्याला एक QR कोड ओपन होईल. आता हा QR कोड आपल्याला आपल्या गुगल पेच्या ॲप्लिकेशनमधून किंवा जे पण आपण UPI ॲप्लिकेशन वापरतो आहे त्याच्या थ्रू स्कॅन करायचा आहे. आता मी हा स्कॅन करतो आहे तर सेटअप ऑटोपे हे म्हणत आहे आणि टू गुगल प्ले असं पण म्हणत आहे. तर आता ह्याला आपण हे पेमेंट करूया. फर्स्ट पेमेंट ₹0चं दाखवत आहे. तर आपण जसं नेहमी पेमेंट करतो तसं हे पेमेंट करायचं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे. आता हे ऑटोपे क्रिएटेड असं तुमच्या UPI ॲप्लिकेशनमध्ये मेसेज येईल. त्यानंतर बघा हे आपलं पण रिलोड होतं आहे आणि आपल्या अकाउंटमधून ₹2 कट झाले आहेत असं पण एक मेसेज आपल्याला येईल. तर ह्याचा चार्ज घेतो हे ₹2. आता हे सबस्क्राईब म्हटलं आहे. आता सबस्क्राईब म्हटल्यानंतर आपण हे कट करू शकतो. आता बघा हे आपलं आपण लोड होतं आहे. याच्यासाठी आपण थोडा वेळ वाट बघूया. गो टू Gemini Pro. नाव वी हॅव द ॲक्सेस फॉर Gemini Pro. याला आपण क्लिक करू शकतो. आता बघाल तर आपल्याला View 3 याचा ॲक्सेस आपल्याला भेटून जाईल. तर इथं बघाल तुम्ही तर आपल्याला इथं फ्लॅश आणि प्रो हे 2 ऑप्शन मिळत आहेत. आता याचा वापर करून आपण Google View 3 वापरू शकतो आणि छान छान व्हिडिओज क्रिएट करू शकतो. तुमचं इमॅजिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं वापरा आणि खूप चांगले व्हिडिओ तुम्ही तयार करा. याच्या पुढच्या भागामध्ये आपण Google View 3चा वापर करून कसे नवनवीन व्हिडिओ छान छान व्हिडिओ बनवायचे जे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल आहेत ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पार्ट 2 घेऊन लवकरच येत आहोत. धन्यवाद.